नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 20 सप्टेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची तिसरी तिथी आहे. तृतीय आहे. नक्षत्र अश्विनी आहे. योग ध्रुव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वणी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:46 ते 9:17 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:56 ते 12:44 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:48 ते 12:20 आणि यमगंड काळ दुपारी 3:22 ते 4:53 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्राबरोबर प्रतियोग करणार आहे. मंगळाबरोबर लाभयोग करणार आहे. आजच्या दिवशी रवी आणि नेपच्यूनचा प्रतियोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयात असणारे मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. रवी तुमच्या षष्ठात असणारा रवी आणि वेळातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. असं तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारे दिसून येईल. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस उत्तम राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठातला शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातला रवी आणि दशमातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडंसं एक्झर्शन जास्त झाल्यासारखं वाटेल. मात्र काही चांगले लाभ मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काळजी घ्या. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल मोठे ट्रेड अजिबात करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभ सण चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातला शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्या राशीतला मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. चतुर्थातला रवी आणि दशमातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद होऊ शकतील. असा त्याचा फारसा परिणाम रिलेशनशिपवरती होणार नाही. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्लेसुद्धा मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरात जे पुरुष वर्ग असतील त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. मिसअंडरस्टँडिंग होऊ शकेल. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातला शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. व्ययातला मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तृतीयातला रवी आणि भाग्यातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. घरातील व्यक्तींबरोबर छोटे मोठे वाद होऊ शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये फिरणं वगैरे होऊ शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तृतीयात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. द्वितीयातला रवी आणि अष्टमातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी मूड अतिशय उत्तम दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. याचप्रमाणे मित्रपरिवारावर भेटीगाठीतील काही चांगले लाभ मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कागदोपत्री व्यवहार किंवा खास करून फायनान्स किंवा आर्थिक संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. खर्च किंवा
इन्व्हेस्टमेंट या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा खर्चाच्या संदर्भात थोडंसं सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातला मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तुमच्याच राशीतला रवी आणि सप्तमातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे-मोठे त्रास लोक ओव्हर करू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, त्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय किंवा त्या संदर्भातल्या काही संधी तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंधाबरोबर थोड्याफार प्रमाणात मतभेद होऊ शकतील, मतवैचित्र होऊ शकेल. त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातला मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तुमच्याच राशीतला शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. व्ययातला रवी आणि षष्ठातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुमचे जे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. छोटे-मोठे कारणावरून थोडेसे मतभेद होऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. अष्टमातला मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. लाभातला रवी आणि पंचमातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात आणले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. काही छोटे-मोठे लाभ मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक व्यवहारापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. गुंतवणूक किंवा खर्च याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दशमातला रवी आणि चतुर्थातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल छोटे-मोठे मतभेद होऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे डिसिजन छोटे किंवा मोठे अजिबात घेऊ नका. वरिष्ठांबरोबर मतभेद होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. षष्ठातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यातला रवी आणि तृतीयातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. काही चांगल्या संधी तुम्हाला येऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे भविष्य काला कुठलेही निर्णय अजिबात घेऊ नका. आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तुमच्या अष्टमातला रवी आणि द्वितीयातला नेपच्यून हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार आहेत. आजचा दिवस थोडासा धावपळीचा धकाधकीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. थोडाफार स्ट्रेस आजच्या दिवशी येऊ शकेल. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातला मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. पैशाच्या संदर्भातले व्यवहाराकडे काळजी घेणं गरजेचं राहील. त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबर मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज होऊन त्याद्वारे त्याचा विपरीत परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होऊ शकेल. या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील.
तर मित्रांनो, हे होतं दिनांक 20 सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.